फायनली ताईनं पाठवलेली ऑर्डर घरी आलेली आहे. हे काय आहे माहिती का? ताईला मी सहज म्हटलं की ताई मला जर किचनचे डबे चेंज करायचे आहेत, पण सध्या करू का नको असं वाटतंय. ताईनं तर मला सरप्राईज दिलं. ताईनं चक्क मला डबे ऑनलाईन पाठवले. तर मला जे हवे होते तेच तिनं पाठवले. हे आहे स्क्वेअरमध्ये ट्रान्सपरंट आणि इतका छान लुक आहे ना याचा. मी हे कशासाठी वापरणार आहे माहिती का? छोटे मोठे मसाले जे असतात ना आपले, चाट मसाला झाला किंवा जिरा पावडर झाली, ह्याच्यासाठी मी वापरणार आहे. चला ह्याच्यात बघूयात काय आहे ते. मी ताईला सांगितलं होतं की जवळपास 1 किलो 2 किलोचे असे डबे पाहिजेत आणि हे ओव्हल शेपमधले मी तिला सांगितले होते आणि तेच तिनं मला पाठवलेले आहेत. वाव. आणि हे याच्यामध्ये जवळपास 1 किलो धान्य आपलं बसतं. डाळी दुळी ज्या काय असतात ना, ते 1 किलोपर्यंत बसतात. आणि पावसाळ्यामध्ये हे एक महत्त्वाचं आहे की हे एअर टाईट आहेत, मध्ये कीड लागण्याची शक्यता नाही आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे त्यांचा लुक असला भारी दिसतोय ना. आणि ओव्हल शेपमध्ये असल्यामुळे ना जागा खूप कमी लागते आणि आपल्या किचनमध्ये तोच प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे मी हे सिलेक्ट केले होते आणि असले भारी आलेत ना, मस्त. मला तर खूप आवडले. थँक्यू सो मच ताई. आणि हे मी हे तिला सांगितलेलं होतं की मला 1.5 ते 2 किलोपर्यंतचे पण मोठे पण डबे लागतात ना आपल्याला. मग हे जवळपास 2 किलो ह्याच्यामध्ये सामान बसतं. एवढे डबे आहेत हे. आणि असलं भारी वाटतंय ना, मी तर एक्सायटेड इतकी झाले ना की चला म्हटलं आत्ताच्या आत्ता हे डबे पुसूयात आणि किचनमधलं सामान जे आहे लगेच त्याच्यामध्ये भरूयात. म्हणून डबे पुसले आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य भरलं आणि इतकं भारी वाटत होतं ना. कारण अगोदरचे जे माझे डबे होते ना एकदम साधे होते, त्याच्यावरती डिझाईन किंवा कशाचं काहीतरी सामान संपलंय म्हणून त्या डब्यात मी वापरायची. एकसारखे नव्हते, मला एकसारखा पण सेट पाहिजे होता. आणि ताईने माझ्या मनातलं ऐकलं. ताई ही दुसरी आईच असते. खरंच बरोबर आहे. थँक्यू सो मच ताई वन्स अगेन. आणि ह्याच्यात मी तांदूळ भरले, हे 2-2.5 किलो आरामात बसले ह्याच्यामध्ये. आणि मी ते किचनमध्ये लावून टाकले. बघा किती छान वाटतंय छोट्या जागेमध्ये, एकदम छान. थँक्यू सो मच.